पीआर शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। राज्य शासकीय कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी आताच्या घडीची मोठी महत्त्वपूर्ण अशी बातमी समोर आलेली आहे। ग्रॅज्युएटी सेवानिवृत्ती उपदान पेन्शन संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असा आदेश महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने निर्गमित केलेला आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या धर्तीवर हा अतिशय महत्त्वपूर्ण आदेश असून काय आहे तो आदेश आणि या आदेशाचा फायदा राज्यातील शासकीय कर्मचारी, निमशासकीय कर्मचारी, त्याचबरोबर पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना कसा होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या विषयीच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळतील। आपण स्क्रीनवर पाहताय महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचा दिनांक 9 फेब्रुवारी 2026 रोजीचा हा महत्त्वपूर्ण शासन आदेश आहे। राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, राज्यातील पेन्शनधारकांच्या ग्रॅज्युएटी सेवानिवृत्ती उपदानासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण हा शासन निर्णय आहे। 7व्या वेतन आयोगाच्या अनुषंगानं 1/1/2016 पासून ग्रॅज्युएटीची कमाल मर्यादा जी आहे ती 14 लाखावरून 20 लाख रुपये करण्याचा महाराष्ट्र शासनाचा निर्णय जो आहे तो 10/10/2024 रोजी निर्गमित झालेला होता, परंतु ही वाढ जी आहे ती 2024 पासून लागू करण्यात आलेली होती। परंतु शासकीय कर्मचारी त्याचबरोबर पेन्शनधारकांची मागणी होती की 2016 पासून पूर्वलक्षी प्रभावानं हा जो निर्णय आहे तो करण्यात यावा आणि या संदर्भात शासनाच्या नकारात्मक भूमिकेनंतर अनेक शासकीय अधिकारी, कर्मचारी, अनेक संघटना सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलेल्या होत्या, अपील दाखल केलेली होती, परंतु सर्वोच्च न्यायालयाने देखील महाराष्ट्र शासनाचा निर्णय जो आहे तो कायम ठेवलेला आहे। हा निर्णय जो आहे महाराष्ट्र शासनानं आर्थिक परिस्थिती लक्षात घेता तो घेतलेला आहे। केंद्र शासकीय कर्मचाऱ्यांसाठी योगदानाची कमाल मर्यादा 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे महागाई भत्ता 50% झाल्यानंतर 1/1/2024 पासून वाढवण्यात आलेली आहे। केंद्र शासनानं सदर योगदानाची कमाल मर्यादा वाढवताना 1/1/2024 ही पात्रता दिनांक निश्चित केलेली आहे। केंद्र शासनानं निश्चित केलेली कट ऑफ डेट कोणत्याही न्यायालयानं रद्द केलेली नाही। त्याचप्रमाणे योगदानाच्या प्रस्तुत प्रकरणामध्ये महाराष्ट्र शासनानं निश्चित केलेल्या योगदानाची मर्यादा वाढवण्याचा पात्रता दिनांक कट ऑफ ही केंद्र शासनाने नमूद केलेल्या कट ऑफ डेट धर्तीवरच आधारित आहे। त्यामुळे निश्चितच राज्यातील जे कर्मचारी आहेत त्यांनासुद्धा 10/10/2024 रोजीचा जो शासन निर्णय आहे तो शासनाची आर्थिक परिस्थिती विचारात घेऊन 1/1/2016 पासून सेवानिवृत्ती उपदान, मृत्यू उपदानाची मर्यादा रुपये 14 लाखावरून 20 लाख इतकी वाढवल्यास येणारा आर्थिक भार सोसणं शासनास शक्य नसल्यानं सदर शासन निर्णय राज्य शासनाच्या अधिकारी, कर्मचारी संघटनांच्या सहमतीनं दिनांक 1/9/2024 पासून लागू करण्याचा जाणीवपूर्वक निर्णय घेण्यात आलेला आहे आणि या अनुषंगानं माननीय उच्च न्यायालयामध्ये जे अपील दाखल केलेलं होतं त्याला हे उत्तर देण्यात आलेलं आहे। समोर स्क्रीनवर आपण पाहू शकताय, स्क्रीन पॉज करून ही माहिती आपण सविस्तर पाहू शकताय। त्यामुळे निश्चितच अनेक राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी जे आहेत ते या निर्णयाची वाट पाहत होते, परंतु हा निर्णय जो आहे तो शासनानं त्यांच्या फेवरमध्ये न घेता शासनाच्या फेवरमध्ये घेतलेला आहे। त्यामुळे 2016 पासून पूर्वलक्षी प्रभावानं 14 लाखावरून 20 लाख रुपये ग्रॅज्युएटीची कमाल मर्यादा जी आहे ती कर्मचाऱ्यांना मिळणार नाही, ती 2024 पासूनच मिळणार आहे। त्यामुळे निश्चितच राज्यातील सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही महत्त्वपूर्ण बातमी आहे असं आपल्याला म्हणता येणार आहे। शासन निर्णयानुसार घेतलेला निर्णय जाणीवपूर्वक राज्य शासकीय अधिकारी, कर्मचारी संघटनेच्या सर्व संबंधित पदाधिकाऱ्यांच्या 4/9/2024 रोजी घेण्यात आलेल्या बैठकीमधील निर्णयानुसार संघटनेस विश्वासात घेऊन तसेच राज्य शासनाच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून घेतलेला आहे। प्रस्तुत प्रकरणी जो निर्णय आहे तो 2013 ऐवजी 2003चा निर्णय संयुक्तिक ठरेल असं सांगण्यात आलेलं आहे आणि सदर निर्णयामध्ये बदल न करता करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे आणि याचिकाकर्त्यांची सेवानिवृत्ती उपदान, मृत्यू उपदानाची रुपये 20 लाख ही सुधारित मर्यादा दिनांक 1/1/2016 पासून पूर्वलक्षी प्रभावानं लागू करण्याची मागणी उपरोक्त नमूद केलेल्या कारणास्तव नाकारण्यात येत आहे। त्यामुळे निश्चितच राज्यातील राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांना 2016 पासून पूर्वलक्षी प्रभावानं ही जी
हा जो लाभ आहे तो मिळणार नाही. 2024पासून मात्र हा जो लाभ आहे तो मिळणार आहे. त्यामुळे निश्चितच ही अतिशय महत्त्वपूर्ण बातमी होती, महत्त्वपूर्ण शासन आदेश होता. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. आपले काही प्रश्न असल्यास नक्की कमेंट करा. धन्यवाद.